गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आम्ही आता हे पाठीमागचं बघून सगळं तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठं आहे. तर आम्ही कालच आलेलो होतो. हाय कर का गुड मॉर्निंग. हे तर आमचं आल्यापासून असं इकडं तिकडंच फिरत आहे बोंबलत. कसं असं करणे. तर आता जरा थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून असं काय इकडे चालू आहे. पाणी तापवायला चुलीवरती मला काय जाळ लागत नव्हता, मम्मीनंच लावलेला आहे जाळ. तर आता 10 9:30 10 वाजता आहेत. अजून आंघोळीचा काय पत्ता नाही. डोळे कसे झालेत माझे सुजल्यासारखे, कारण दुखायचं काही कमी होतच नाही. मग म्हटलं चला जाऊन थोडा आराम करून. सानूचे पप्पा पण गेलेत पुण्याला. मग म्हटलं चला जाऊयात. लाईट जरा बंद असल्यामुळे असं चुलीवरती चालू आहे पाणी तापवायला. डोळे कसे जायला सुजल्यासारखे. कारण सानू रात्रभर झोपू देतात. सारखं रडणं पडणं चालू होते. दिवस 8 दिवस तिने खेळ होता. काल आले इतके खेळ तिने, तिचे रात्रभर पाय हातपाय दुखत होते. माझं निरीक्षण चालू आहे की कसं हाय का निरीक्षणच करायलास का. माझं निरीक्षण चालू आहे की मी कसं बोलल ते, काय करते काय नाही. आणि तसं लटकवल्याने का थांबला होतास. तर बघा किती मस्त आले पेरलेलं. मस्त आता उगवलंय. 8 दिवसाखाली नव्हतं, आता मस्त झालेलं आहे. अरे रे रे होय, आता तर टाकले त्याच्यात. एवढ्या लवकर तापणार आहे का. तर बघा आम्ही काय जाळतोय. साड्या जे घालायच नाहीत, वेस खराब झालेला आहे, तर त्यांचा आमचा असा यूज चालू आहे. यूज. पण प्रदूषण किती होतंय, किती होतंय. आता ती काही जाळा इथे ठेवायची, ठेवलास का घालायला याच्यात. गाईज मी कुठं आलेले बघा, किती छान वाटायला इथे है ना, हिरवं हिरवं. तर मी आले कोरफड नेण्यासाठी, कारण केस एवढ्या गळत आहेत ना. म्हटलं चला थोडी कोरफड लावू. अगं बाई, कोरफड बघा नाही कसं झालंय. सगळं घनदाट जंगल झालं. कोरफड कुठं आहे. कोरफडीचा तर वाकायला तरी येत नाही. हे बघा कोरफड किती छान झालं ना. इकडे हिरवं 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 हिरवं. मच्छर क्लॅरिटी किती येते, किती छान वाटेल. येते ना, मस्त येते मस्त. बघा मला हुडकत 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 कुठं आले. खूप सोनू मॅडम आलेत माझ्या मग मग. काय पाहिजे. तू तू तिकडं आहे, इथं नाही. तर हाय कर, हाय कर की. अरे बघा, अरे माझ्या मागे 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 आलेले थोडक्यात माझे मम्मा. अरे कसं नाही करायचं. ये चल इकडं चल. हा मग कशी आलीस तू इकडं. हा तू 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 तिकडं आहे. चिक्कू चिक्कू आता तुला काय चिक्कू दिसायत का तुला. चिक्कू पाहिजेत आमच्या सण मॅडमला. चिक्कू आता संपले. तू तू तिकडं आहे, तिकडे चल. मग तिथे इकडून आहे, तिकडून जावं लागेल. इकडून जायला रस्ता नाही. हाय आमचं दुखायला आहे बघा. हे आमचं काय म्हैस खाली उतरत नाही. आता आम्हाला त्याच्या साड्यावरून उडी टाकून का तर कोंबड्यांसाठी तर साड्या लावल्या, त्याच्यामुळे जाता येतात येत नाही बघा.
हॅलो ए गण्या इथं कोरफड लाव की कुठं तर तिथे थांब चल इथं एका ठिकाणी खडा कर की मग इथं निघाला की हात होते कडू लागते आता. तर आता कोरफडनात 1-1.5-2 तास ना त्याचं कट करून ठेव असं उभं करून ठेवलं ना त्याच्यातलं सगळं गळून जाते सगळं. त्याच्यानंतर केसांना लावायचे इतके केस गळालेत ना बापरे काय झालं काय माहिती. फूट पण फुटले मग एका दिवस ते फूट काढून टाकायचे नंतर बघू चालू आता काय तर काय कोंडा पण भरपूर झाला ना त्याच्यामुळं होत असेल. आता मॅडमला खायचे तुत्तू आता मॅडमला देते तुत्तू हो काय आता मॅडमला तुत्तू खायचे तर आता सुरुवात झाली तुत्तूची असं थोडेच दिवस बंद राहतात अजून लगेच चालू होतं बरं का. हे बघा जास्त काय नाही तर दर चल हा मग थोडेच आहेत आता तर लागेलेत ना मग जास्त कुठून लागणार आहेत आता सुरुवात झाली ना मग पाऊस पडल्यावर पण जास्त लागते तर तेवढे तर खा दे आता पुन्हा माझ्या हाताला येणार मामाला काढायला वरी चल हे असं काय पूर्ण लावून घेतलंय कोंबड्यांसाठी. चला मम्मा मम्मा चलो. तर हा आता सकाळी व्लॉग केला त्याच्यानंतर मी केलाच नाही नंतर झोप वगैरे झाली बरं का कारण ते दुखत असल्यामुळे सध्या फक्त आरामात चालला खायचं आणि आराम करायचं त्यातून आराम करायचं. तर इकडं ना इथं सगळी झाडी होती बरं का म्हणजे आईचं पण होतं आणि तुळशीचे तुळस होते लय मोठा तुळस झालेला होता ते सगळं मम्मीनं काढून टाकलं ना असं काही पटांगण मस्त झालेलं आहे बरं का. आता तिनं काय म्हणते इथं भाजीपाला लावायचा म्हणजे गवार भेंडी किंवा वांगा असं काय तर आता काय करते काय माहिती ती बी म्हणते करायचं त्याचं अर्ध राहून जाते असं आहे. तर मी सकाळी जी कोरफड आणली होती ना तर माझे डोळे थोडेफार सुजल्यासारखं झाले बरं का झोपले होते. तर सकाळी मी जी कोरफड आणली होती ना ते बघा मी इथं कशी ठेवली आहे कारण ह्याच्यामधलं इथून सगळं ते खाली जे मधले काय असते ते सगळं खाली जाऊन जाते ना घंटाभर ठेवल्यावर केसांना लावायचे इतका कोंडा झाला आणि केस इतके गळालेत ना मग म्हटलं चला थोडंफार केसांना लावून घेऊयात. माझं काय नसते आज लावत असते दुसऱ्या दिवशी डोकं धुवत असते किंवा राहिलं की 1-2 दिवस तसंच राहते. चला मग आता लावून घेते सोनू मॅडम झोपल्यात तोपर्यंत तिनंच म्हणत होते मम्मा लाव ना डोक्याला कारण तिने आधी पण लावल्याला त्यांना बघितलं होतं त्याच्यामुळे आता डोक्याला वगैरे लावून घेते. हात एवढं दुखतंय ना असं मोबाईलवर आणि आमच्या मॅडमचा झोक आहे बरं का 2-3 साडी आहे तिची असं बांधायचं आणि तिच्या ह्या झोक्यामध्ये तिनं कमी दुसरे सगळे जास्त बसते सगळे मोठेच बसते त्याच्यात. चला मग तर बघा केस सगळे विचारून घेतले म्हटलं आधी गुंता वगैरे काढून घेऊयात. तर केस बघा एवढे किती केस गळतात काय माहिती काय झाले जरा स्किन केअर म्हणजे सॉरी हेअर केअर पण करणं होत नाही त्याच्यामुळं पण होतंय. केस धुवायचं तसं बांधून ठेवायचं केस धुवायचं तसं बांधून ठेवायचं त्याला तेल वगैरे नाही ना काहीच नाही. चला मग लावून घेते कोरफड वगैरे इतकं कोंडा झाला ना की बसच एवढा उन्हाळा गेला पण मला मास्क वगैरे काही लावणं झालं नाही बरं कारण आता थोडीफार थंडी सुचल्या ना आता मला आठवतं हे लावायचं ते लावायचं एकतर सहन होत नाही मला लावल्या थंड काही लगेच सर्दी होते नाक म्हणजे नाक बंद होते आणि उन्हाळ्यामध्ये लक्षात नव्हतं असं काही आमचं डोकं. तर बघा कसं लावलं सगळे लावून वगैरे झालं आता चिपकू झालंय सगळं. तर मस्त आता वास यायला ह्याचा वासारखी असं वाटतं की तोंडामध्ये कडू होते काय की पण आज घरामध्ये एवढी शांत वाटत असेल तुम्हाला कोणाचा आवाज येत नाही काय नाही कारण सोना मॅडम झोपल्यात पोरं सगळे खाली गेलेत मामा लोक म्हणजे म्हशी सोडलेल्या आहेत त्यांनी चरण्यासाठी तर सगळेच खाली गेलेत कुणीच नाही आजूबाजूला इकडं बी नाही हे अनेकेत बी गेला खाली बाकी घरी कुणीच नाही मी मम्मी सानू आणि आजी म्हणजे आई म्हणजे आजी म्हणजे मी माझ्या आजीला आई म्हणते आणि मम्मीला आईला मम्मी असं. सानू आणि आजीबाई झोपल्यात मध्ये आम्ही बाहेर असं काय वातावरण झालं आज मस्त पावसाचं रोजच वातावरण आहे 2 दिवस झालं पण पावसाचा काही पत्ता नाही पडायला पाहिजे आता ते मस्त करायला लागलं बरं का आता.
झोप झोप झोप. माहिती आहे का ते झोपेमध्ये ना काहीतरी खात होती बरं का, तिला काहीतरी स्वप्न पडलं. इथं मांडीवर झोप. कुठं चालली? हा आई हाय बाहेर तुला तुझे का? कुठं जायचं? हा तर झोपलेली होती बरं का. झोपेतून ते लाईटमध्येच गेली का सगळ्या झोपेचा होऊन जातो. लाईट गेली, फॅन बंद झाला गेला का उठते. उठल्यानं झोपेमध्ये काहीतरी खात होते. आता ते सध्या झोपेतच आहे बरं का. झोपेतून उठून मला ऐकलं जायची मदत हे. तर हे ते आलं म्हणून वेगळंच दिसतंय बा. चिपकू चिपकू. आता आमच्या मॅडमचं संध्याकाळी 6:30 वाजता ब्रश करणं चालू आहे. झोपेतून उठल्या तर आता ब्रश करतायत बघा. खायलीस का काय करायलीस? तू खायलीस का नाही? काय झालं? कुठं चाललीस? तर बघा आम्ही आलो किती वेळचा ना. आता आधार पडला सगळ्यांना. आता गहू गोळा करायला चला. तिकडे दगड टाकू नको ना पागल. इकडे फेक ठेव. दे आईला. ए माई सोड. टाकशील तिच्या डोक्यात. जर कुठं व्हायचे काय? सानूबाई, सानू हेल्प करताय तुम्ही? सानू हेल्प करत आहे गहू गळण्यासाठी. गहू गोळा करण्यासाठी. मी गहू काय म्हणले माहिती का? गहू गोळण्यासाठी. सानू तस करू नको. धरायचे का? काय गेले का? सानू छान वाटायलंय. इकडं हाय कर ना एकदा. हाय कर. हाताना हाता. काय 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 नीट सांगा एकदा डबल. काय म्हणलं तुम्ही? सानूबाई. ऋत्वी. ए ऋत्वी काय म्हणलीस? बघा लेकरं कशी हेल्प करतात. आणि मी मस्त बघत बसले त्यांचं आणि व्हिडिओ काढणं चालू आहे माझं. लेकरं हेल्प करतात का काम आवडतात आता ते मम्मीलाच माहिती. सानू. ए सानू. तिने लईच काम करायला माझ्याकडे लक्ष सुद्धा दे नाही. झालं तिचं तेवढंच असते. किती नाव ठेवूया आपली सानू. हा सानू आता झोपी जाते. हा झोपू जाते. एक पाय वरी करते, मी एक हात वरी करते, एक पाय एक हात वरी करते आणि हसते हे
पाणी पिते आणि झोपते आता. दोन्ही पायावरी करते. दोन्ही बी हात डोकं बी केली की हसते. डोकं वगैरे पाणी पिते आता. आता झोपलेली उठतच नाही. आता बघते उठतच नाही. असा आता आता पालत होत नखरं चालायचं त्या बिडकुळीवर. सानू झोपते आता आणि अचानकच उठते आणि डान्स करते. सानू झोपते नाही. बरं बरं झोपा झोपा. सानू झोपते आता आणि अचानक डान्स करते उठून. सानू झोपते अचानक डान्स करते उठून. दुनुक दुनुक आणि अचानक डान्स करायला सानू. पाणी पिते लगेच पाणी पिते. थोडं झोपते आणि डबल डान्स करते. हो डबल डान्स करते. बाबा कसं काय की डान्स करते. तर हे बघा फ्रेंड्स 10:30 वाजले तर मी आता चहा करतो. चहा कोण करत आहे? 10:30 वाजले तर आता चहा करत मालक त्यांच्या पद्धतीनं. मला किती टाकलंस? 10:30 वाजता कोणी पितं का चहा? बघा आम्ही पितो. सानू काय खायलीस तू? आम्ही इकडे चहा आणि इकडे मॅडम चिंच. कुठं आहेत लवंग? कुठं देवघरात? कुठल्या डब्यात रे? माय फुटत होतं गे माय. तर हे बघा आता मी लवंग टाकणार आहेत. लवंग इलायची नो. आणि मम्मा काय करायला? मी आता फ्रेश झाले. हातपाय धुतले त्याच्यामध्ये टिकली नाही बरं का. संध्याकाळी एक टिकली लावून झोपलं का मला कसं खाजल्यासारखं ते असं मी काढूनच टाकते त्याच्यामध्ये. चहा गोडपर्यंत आले. मामाचं सर बघूता काय बोलणार आहेस का? अरे पाणी दूध मध्ये का टाकायचं? पार असं पाक करून टाकल्यासारखं टाकायला. कुठं बघितला चहा तुम्ही असा? काय नको लय खाऊ नकोस. ही तर खा. ही खा चल. अरे अरे किती करायला? 2 का किती? काय तर घरामध्ये सगळे झोपलेत बरं का. फक्त मी, सानू आणि मामा तिघेच जागे होत. आणि आमचं असं काही इकडं चालू आहे धिंगाणा चहा वगैरे. झोप येत नव्हते म्हणून आमचं असं काहीतरी चालू आहे. काहीतरी खायचं होतं म्हणून चला चहा करूया. चहाच कोण करते? मामा. लवंग टाकून मामाचा चहा चालू आहे. सानूबाई तुमचं काय चाललंय? तुम्हाला चहा प्यायचं नाही? चहा प्यायचं नाही तुला? माझा तर आमचा चहा इकडं रेडी झालेला आहे आता. अरे पहिलं तर राहायला पाहिजे का? किती गच भरून बघ. आणि इकडं बघा आता यांचं चिंच खाऊन झालं. आता बर्फ खात आहेत बघा. आणि इकडं बघ माझा व्हिडिओ कर मग.
धन्यवाद. सरक दाखवायला व्हिडिओ मध्ये असं असं भरावं लागतं तिला तू. माझा पोपट झाला की मग मला वाटलं मलाच द्यायलाच काय की मला वाटलं असं घेऊन आलाय चहा केलाय मला वाटलं आता मलाच देते काय की तुला सरक सरक म्हण आमचा पोपट झालाय तर पाणी दे कोण बसले जवळ? दे ना बाबा आता हलाही नाही मला सानू बसले जवळ. आमची अंगात पांगात बघा कशी चालू आहे. चहा बर्फ चहा 10:30 वाजता केले आई झोपल्या चहा जर बाहेर लागला तर हॉटेल टाकायचं फाट्यावर. बेस्ट ऑफ लक. युनिक हॉटेल टाकायचं माहिती आहे? हा युनिक हॉटेल. बर ना हॉटेलला नाव काय देणार मग विघ्नहर्ता. विघ्नहर्ता का वा वा बेस्ट ऑफ लक. नीट किती भरलंय बघत ना कप. क्वालिटी एकच नंबर आहे. छान झालं का आता फिक्स झालं का हॉटेल टाकायचं. लास्ट फक्त सुंठ आणि द्यायचे पाहिजे. चहा कसा माहिती आहे का? फक्त दुधामध्ये साखर पदी टाकून पिला. तर चला मग आता मी टेस्ट करते चहा कसा झाला ते. सकाळ पिऊन मम्मीने केलता तू केलता छान झाला. ओके ओके छान झाला. थोडी अजून पत्ते टाकायला पाहिजे होते सांगू का की चहा खूपच छान झालेला होता. तर म्हटला की चहा जर छान झाला तर हॉटेल टाकणार आहे तर त्याला म्हटलं बेस्ट ऑफ लक टाक छान झालेला आहे. तर असते माणसाला काही ना काही इच्छा असते असं करू तसं करू पण काही गोष्टी आपल्या ठरवल्याप्रमाणे होत नसतात. पण शुभेच्छा दिला स्वप्न बघायला काय आपल्याला काही कशाची गरज पडत नाही पैशाची वगैरे. तर चला मग आज मग असे बघितलं का धिंगाणा कसा चालू होता. मामा भाची आता सगळे एकत्र आले म्हणजे मामा भाची गोळा झाली की त्यांचं काय ना काय चालू असेल. हिला सारखं सतत असेल ती पण त्यांना सतत असते. तर चला मग आजच्या पुरता एवढंच होता. कसा वाटला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटवत आहे का नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. उठ मग बघा आमचं बसल्या मोबाईलची वाट बघा तिला मोबाईल पाहिजे. कुठं काय काहीच नाही आपण इथं किचन मध्ये येत ना बाय कर चल. आमचं वाट बघायला आता मोबाईलसाठी मोबाईलची वाट बघ तिला मोबाईल बघत झोपायचंय म्हणजे त्याच्यावर झोपणार नाही म्हणून है ना. हट्टीपणा तर खूप चाललाय आमचा. चला मग एवढा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मग सबस्क्राईब करा. कसं सबस्क्राईब करा. चला मग भेटते का नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय कर ना बाय कर नीट थांब बाय कर बाय. हे नाटक चालू आहे त्याच्यात. चला मग बाय.